रन संख्या की बात की जाए तो कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 2 रन अभी भी अगर बात की जाए तो 2 रन पहले ओवर के अंदर आए थे। उसके बाद एक छक्का लगा था। 8 रनों पर पहला विकेट गिरा। रन संख्या कुल मिलाकर 8 रन 1 विकेट के नुकसान पर प्रणीत की पारी 8 अब जाकर 7 रनों की पारी समाप्त हुई। नए बल्लेबाज मैदान के अंदर तीसरे नंबर पर बैटिंग करने के लिए पहुंच रहे अनिकेत शिवलकर, मैन फ्रॉम मीरा के लिए बिलोंग करते हैं और अच्छे खिलाड़ी हैं। इनके पास भी क्षमता के और जबरदस्त बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए। स्ट्राइकर गेंद पर अनिकेत शिवलकर, नॉन स्ट्राइक गेंद पर स्मितेश। इस ओवर की अगली गेंद थोड़ी से रिदम से चुके अंपायर एक बार फिर देखिए, शायद बल्लेबाज भी तैयार नहीं थे, गेंदबाज भी रिदम से थोड़ा से चुके गए। इस ओवर की अगली गेंद अमन कदम ओवर द विकेट आने के साथ एक बार फिर देखिए बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश है, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, अलोंग द कारपेट खेलते पे आने के साथ इरादे स्पष्ट किए थे, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी। बल्ले के निचले हिस्से पर लगने के बाद काव कॉर्नर के रीजन पर जाते भी प्रथमेश यादव वहां पर खड़े थे। अच्छी फील्डिंग, जब तक थ्रो करते तब तक 1 रन मुकम्मल होता। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर 9 पर पहुंची गए। 9 लॉस ऑफ 1 तुलजा स्पोर्ट रत्नागिरी। मुकाबला चल रहा है मायरा 11 गुहागर बनाम तुलजा स्पोर्ट रत्नागिरी। अमन कदम इस ओवर के अगली गेंद शानदार है। स्मितेश की यही दुविधा है कि ये खड़े खड़े खेल रहे हैं। इनका टेलीग्राम ऑन साइड पर है और इनका ट्रिगर मूवमेंट की बात की जाए तो इनके पैर नहीं चल रहे हैं। बड़ा स्ट्रोक खेलना है ज्यादा। एक बार फिर देखिए बारिश का टूर्नामेंट, बारिश नहीं लग रही है तो आपको कदमों का इस्तेमाल करना होगा, डांसिंग डाउन द विकेट आना होगा, आगे की तरफ आने की जरूरत है। ये खड़े खड़े खेल रहे हैं, ये इनकी दुविधा है। और गेंदबाज की बात की जाए तो गेंदबाज ने बल्लेबाज को पढ़ लिया है और पढ़ने की जरूरत है, रीड करने की जरूरत है। अच्छे लोग अच्छी किताबें समझ में नहीं आती है, इनको पढ़ने की जरूरत। अमन कदम अच्छे गेंदबाज है, इनके खिलाफ खेलना है, पढ़ने की जरूरत। अच्छी गेंद एक बार फिर शरीर से दूर थी, हवा में खेलने की कोशिश। खिलाड़ी एक बार फिर देखिए अमन कदम तेजी के साथ कहते हैं, खुद गेंदबाज क्या लेने की कोशिश करे और दोनों एंड पर कोई नहीं है। दोनों एंड पर बैकअप के लिए कोई नहीं, प्रोटेक्शन के लिए कोई नहीं है। अब जाकर एक बार फिर देखिए ये भी पिक्चर देखने के लिए मिला के इंतजार कर रहे थे, तू चल मैं आया। रन संख्या की बात की जब तो 2 रनों के साथ इजाफा, बल्लेबाजों ने इसका फायदा उठाया गया। रन संख्या दूसरे ओवर के अंदर डबल फिगर में 11 रन 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी 7 रन बनाकर आउट हुए। प्रणीत ने इस पारी के अंदर 7 रन बनाए हैं। मैच की तरफ जाएंगे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमन कदम दूसरा ओवर कर रहे हैं मायरा 11 गुहागर के लिए। इस ओवर की अगली गेंद शानदार गेंद है, एक बार फिर ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश है। गेंद मिड विकेट की तरफ जाते हुए हैं। मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, जब तक फीड करे थ्रो करे तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। विकेट के बीच में अच्छी दौड़, 1 रन मुकम्मल होता था। 1 रन के साथ रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर का खेल समाप्त है। तुलजा स्पोर्ट रत्नागिरी टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करते हुए 1 विकेट के नुकसान पर 12 रन बनाए हैं। 12 loss of 1 wicket after 2 overs now। अच्छा मुकाबला मायरा 11 गुहागर बनाम दूसरी तरफ तुलजा स्पोर्ट रत्नागिरी, इनके बीच का बैटल चल रहा है। स्टार कास्ट की लड़ाई मैदान के अंदर आपको देखने के लिए मिलते हुए हमारे कमेंट्री बॉक्स के अंदर आप देख रहे हैं कई लोग एक बार फिर जुड़े हुए हैं। सबसे पहले दीपक मौर्य सर हमारे साथ हमारे कमेंट्री बॉक्स में जुड़े हुए गए। स्कोरिंग का काम, इस टूर्नामेंट की दास्तान जो लिखने का काम कर रहे थे वो गिरीश कूल से लेकर अब जाकर अक्षय पाटिल हमारे साथ जुड़े हुए गए। और टेक्निकली स्कोर का काम प्रथमेश यादव गेंदबाजी करने के लिए आए। शानदार गेंद, अच्छी गेंद है, लाइन बिल्कुल सही है। प्रथमेश यादव गेंदबाजी करते हुए तीसरे ओवर के अंदर आए। ये भी अच्छे खिलाड़ी है, गुहागर का बड़ा टैग इनके पीछे भी है और बल्लेबाजी भी करना जानते हैं, गेंदबाजी भी कर रहे हैं, ऑलराउंडर खिलाड़ी। आज कुंदन ने बैलेंस वाली टीम बनाई है। हमारे कमेंट्री बॉक्स के बिल्कुल सामने कुंदन रोहिलकर भी है। रन संख्या अभी भी 12 पर रुकी भी है। गुहागर के कई स्टार का खिलाड़ी मायरा 11 गुहागर के लिए खेल रहे हैं। अंपायर को लगातार एक बार फिर देखिए डेड बॉल का सिग्नल लगातार देने का मौका मिल रहा है। इस ओवर की अगली गेंद स्मितेश के लिए, पटकी भी गेंद है, ज्यादा ऊपर चली गई। अग्नि परीक्षा बाउंसर से मगर वाइड बॉल ज्यादा ऊपर चली गई है। टप्पा करने के बाद ज्यादा उछाल लेते हुए गेंद सर के ऊपर से गई है। अंपायर ने व्हाइट बॉल का सिग्नल दिया मिस्टर एक्स्ट्रा के साथ। अब रन संख्या तीसरे ओवर के अंदर 13 रन। स्मितेश ऑन स्ट्राइक, अच्छी गेंद थी ऑन साइड के ऊपर, गेंद में गेंद एक बार फिर डीप फाइंड के बहुत रन के बाहर, ब्यूटीफुल शॉट,
कमाल का स्ट्रोक, एक्रॉस द स्टंप चले गए, जगह बनाई, मन बना लिया था, ऑन साइड पर कितना गए, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए एक जबरदस्त स्ट्रोक स्मितेश के बल्ले से। देरी के साथ आएंगे मगर दुरुस्त आए हैं। रन संख्या अब जाकर 6 रनों के साथ इजाफा। स्कोर कार्ड के पर रन संख्या के बाद कीजिए तो 19 पर पूछे, तीसरा ओवर पारी का चल रहा है। प्रथमेश यादव का भी स्वागत छक्के के साथ हुआ, इसके पहले अमन कदम आए थे, उनका भी स्वागत सिक्सर के साथ हुआ था। रत्नागिरी के खिलाड़ी इस मंच के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। इस मैच में बल्लेबाजी करने वाली टीम तुलजा स्पोर्ट रत्नागिरी। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज छोटे रन के साथ कम बॉक्स इनकी तरफ से गेंदबाज प्रथमेश यादव स्मितेश के लिए। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद है, बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश, बल्ले के ऊपरी से पर लगने के बाद गेंद डीप थर्ड मैन पर ट्राई होती हुई पहला रन मुकम्मल। दूसरे की मांग मैदान के अंदर विकेट के बीच में दौड़ लगाते हुए यहां से पहुंच नहीं पाए, विकेट गिरने बना है। स्मितेश को बाहर की तरफ आना पड़ेगा, रनआउट का विकेट, पहला रन मुकम्मल हुआ, दूसरे की मांग थी और पहुंच नहीं पाए। अच्छा थ्रो आता, बाउंड्री लाइन पर से अच्छा थ्रो आया, विकेट का पतंग, दूसरा विकेट, दूसरा झटका तुलजा स्पोर्ट रत्नागिरी को। स्मितेश जो प्रारंभिक बल्लेबाज थे वो अब जाकर डकआउट की तरफ आए हैं। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के पर अगर देखा जाए 19 रनों पर लगने वाला यह दूसरा झटका, दूसरा विकेट। स्मितेश बैक टू पवेलियन, 2 विकेट के नुकसान पर 19 रन, 19। नए बल्लेबाज मैदान के अंदर चौथे नंबर पर जा रहे हैं, 2 विकेट के नुकसान पर स्मितेश ने इस मैच के अंदर 11 रन बनाए और डकआउट का रास्ता ना पा गए। तुलान नए बल्लेबाज तुलान मैदान के अंदर आ रहे, तुलान अंसारी एक एंड पर रहेंगे, अनिकेत शिवलकर एक एंड पर गए। फील्डिंग देखिए, डीप फाइंड लेग, स्क्वायर लेग, मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑन। इस ओवर की अगली गेंद प्रथमेश यादव ओवर द विकेट, खड़े खड़े खेलने की कोशिश, तुलान अंसारी अच्छी गेंद थी। एक बार फिर देखिए लेंथ भी बहुत अच्छी थी। पानी में डुबकी लगाने से पहले पानी की गहराई कितनी है नापना बहुत जरूरी है, और गेंद को खेलने से पहले गेंद की रफ्तार और लेंथ को नापना बहुत जरूरी। ऑफ स्टंप के बाहर गए, खड़े खड़े खेल रहे, यही दुविधा है, यही परेशानी है। इस ओवर की अगली गेंद, ये देखिए वही है मगर ज्यादा बाहर चले गए। बल्लेबाज की कहानी वही थी, गेंदबाज थोड़ी से बाहर चलेगी इसलिए व्हाइट बोर्ड का सिग्नल आया। बल्लेबाज की बात की जाए तो तुलान अंसारी चौथे नंबर पर आए हैं मगर खड़ी खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं। रन संख्या मिस्टर एक्स्ट्रा के साथ अब जाकर 20 रनों पर पहुंचे गए, 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहते हुए गेंद विकेट कीपर के दस्ताने में जाते हुए बंडा मोरे विकेट कीपिंग का दस्ताना है, बहुत अच्छी विकेट कीपिंग कर रहे हैं। रन संख्या की बात की जो बात कीजिए 21 रन स्कोर कार्ड के ऊपर गए, 21 रन 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल किया, एक बार फिर देखिए बल्ले का अंदरूनी किनारा लेते हुए गेंद पीछे की तरफ गई है। बंडा मोरे चतुर खिलाड़ी है, रन देने की कोई गुंजाइश नहीं। तुलान अंसारी रन देना चाहते थे, अनिकेत शिवलकर ने मना किया। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ। रन संख्या कुल मिलाकर 21 रन 21 ऑफ विकेट की बात की जाए तो 2 विकेट के नुकसान पर तुलजा स्पोर्ट्स रत्नागिरी। अच्छा मुकाबला। पहले ओवर की अगर बात की जाए तो अमित पवार जिन्होंने 2 रन दिए, 1 विकेट चटकाया। उसके बाद गेंदबाज अमन आए, अमन के ऊपर हल्ला बोला गया, अमन के ओवर में 10 रन आए। तीसरे ओवर के अंदर प्रथमेश यादव जिन्होंने 9 रन दिए हैं। बल्लेबाजों की बात की जाए तो स्मितेश ने 11 रन की पारी खेली और प्रणीत इन्होंने 7 रन की पारी खेली है। इस मैच के लिए अंपायरिंग का काम गौरव भागवत और अक्षय कोलंबेकर सर अंपायरिंग कर रहे हैं। परेश नाटेकर गेंदबाजी करने के लिए आते हुए अपने से पहला टीम कर से चौथा ओवर परेश गेंदबाजी करने के लिए चौथे मुख्य गेंदबाज का इस्तेमाल। अनिकेत शिवलकर ऑन स्ट्राइक, अनिकेत शिवलकर तीसरे नंबर पर आए हैं। तीसरे नंबर का महत्व बहुत ज्यादा है, लगातार खिलाड़ी फिसल रहे हैं और हमारे अंपायर भी मुस्कुरा रहे हैं। दोनों अंपायरों के चेहरों पर मुस्कुराहट है, ये कह रहे हैं हमारे इतिहास के अंदर हमने पहली मर्तबा देखा है इतने गेंदबाज को फिसलते हुए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर परेश नाटेकर गेंदबाजी करेंगे। ओवर द विकेट, लेग स्टंप के बाहर गए, ज्यादा बाहर चले गए। एक बार फिर देखिए विकेट कीपर के भी एक बार फिर हाथों से निकलती हुई गेंद पीछे की तरफ गई है। लॉन्ग स्टंप रीजन में व्हाइट बोर्ड का सिग्नल, एक और रन चुनाया यानी 2 रनों के साथ इजाफा। कुल मिलाकर टीम का टोटल 23 स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर
3 ओवर में ज्यादा रन नहीं है। चौथे ओवर के अंदर परेश आए, परेश थोड़ी सी गलतियां कर रहे हैं, अंदर की तरफ आने की जरूरत है, ऑफ स्टंप पर गेंदबाजी करने की जरूरत है। ये लेग स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं, लेग स्टंप से बाहर जा रहे हैं। स्ट्राइकर गेंद पर तोलान अंसारी है, प्रथमेश छोटे रन के साथ ओवर द विकेट। ब्लॉकर में गेंद है, सही ठिकाने पर गेंदबाजी। युवा है, युवा का ठिकाना बिल्कुल सही है, सही लाइन, सही टप्पा और आगे की तरफ अंदर की तरफ कर रहे हैं। रोचक गेंदबाजी। अब जाकर वापसी की है, 1 रन तो बिंदे बना गए, 1 रन के 7 रन संख्या में इजाफा। कुल मिलाकर टीम का टोटल 24 ओवर की बात की जो चौथा ओवर चल रहा है। परेश इस ओवर की अगली गेंद शानदार है। आई कांटेक्ट एक बार फिर देखिए, नजरे गई था, एक बार फिर गेंद पर होना बहुत जरूरी है। बल्ला हवा में घूम रहा है, गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तान में, विकेट कीपर कोई गलती नहीं कर रहे हैं, स्कोर वहीं पर रुका 24। यह अच्छी है, उड़ाया आसमान की तरफ, तारामंडल में गेंद है, हवा से बातें करती हुई गेंद बाउंड के बाहर, आसमान की तरफ इशारा के अनिकेत शिवलकर कह रहे हैं आज का सूरज हमारा गए, आज की शाम हमारी है, कल किसने देखा गए, आज की शाम हमारी है। जबरदस्त स्ट्रोक। रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के पर तेजी के साथ ट्रैवल 30 पर होते हुए। अच्छा मैच मैदान के अंदर अनिकेत शिवलकर के बल्ले से अब जाकर छक्का आया गया, परेश के खिलाफ छक्का लगा रहे हैं। ये भी अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद नीचे की तरफ थी, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, हल्के हाथों के साथ इस गेंद को खेलते पे गेंद शॉर्ट मिड विकेट की तरफ जा रही है। जब तक खिलाड़ी इस गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक दोनों बल्लेबाजों के पास मौका था। दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। चौथे ओवर के अंदर रन संख्या कुल मिलाकर 31, 2 विकेट के नुकसान पर साझेदारी बन रही है। ये भी गेंद थोड़ी सी टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर निकली थी, इस गेंद को डीप फाइंड की तरफ मोड़ दिया है। 1 रन तो मुकम्मल करते हुए 1 रन के साथ अब जाकर इजाफा होगा। तोलान अंसारी और अनिकेत शिवलकर दोनों एक बार पे दिखे अच्छी तरीके से खेल रहे। साझेदारी की जरूरत है, पार्टनरशिप की जरूरत है और दोनों के बीच में साझेदारी पार्टनरशिप अच्छी है। उड़ाया आसमान की तरफ, एक बार भी ऑन साइड की तरफ खेलते हुए 2 खिलाड़ी गए, 2 खिलाड़ी को चीरती विकेट, फासला चीरती विकेट बाउंड के बाहर। 2 खिलाड़ी के बीच में अनबंदी, 2 खिलाड़ी के बीच में कौन लिख नहीं था और एक बार फिर फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका। एक जबरदस्त स्ट्रोक अनिकेत शिवलकर के बल्ले से 4 रनों के लिए रन संख्या अब जाकर बढ़ती हुई। कुल मिलाकर रन संख्या अगर बात की जाए 36 ऑन स्कोरबोर्ड। 4 ओवर का खेल समाप्त है। इस ओवर के अंदर परेश के खिलाफ 15 रन आए हैं। परेश की बात की जाए तो इस ओवर के अंदर 1 छक्का 1 चौका इस ओवर के अंदर आया। महंगा ओवर था माहिरा 11 गुआगर के लिए। परेश थोड़े से महंगे साबित हुए। 36 रन 2 विकेट के नुकसान पर। 2 विकेट का नुकसान पर 36 रन बने गए हैं। अपनी ओर से पहला और टीम की ओर से अपने से दूसरा और टीम की ओर से 5वां ओवर लेकर अमित पवार ने इसके पहले का ओवर, पहला ओवर 2 रन का क्या था। तोलान अंसारी अमित पवार के खिलाफ रहेंगे। इस ओवर की अगली गेंद दूर से खेलने की कोशिश, अवे फ्रॉम बाउंड्री खेलने की कोशिश थी। एक बार फिर देखिए धीमे हाथों के साथ बॉटम के इस्तेमाल, कलाई के इस्तेमाल, हल्के हाथों के साथ इस गेंद को खेल दिया सामने की तरफ। गेंदबाज जब तक फील्ड करे 1 रन मुकम्मल। 37 रन 37 विकेट की बात की जाए तो अभी भी विकेट 2 गिरे हैं। अनिकेत शिवलकर इस बार के अंदर अच्छा खेले। 1 छक्का 1 चौका इन्होंने लगाया। तोलान अंसारी इनका साथ देने का काम करे। अमित पवार ओवर द विकेट। शानदार टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्ताने में। हरकत करेंगे तो बरकत पाएंगे। इनको पता है कि स्विंग द मिस, अगेंस्ट जाकर खेलने की कोशिश, अक्रॉस द स्टंप चले गए थे। टप्पा खाती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताने में। यह भी अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलने की कोशिश, ज्यादा ताकत नहीं लगा पाए। इस गेंद को हल्के हाथों के साथ शॉर्ट फाइंड की तरफ खेलते हुए पहला रन मुकम्मल। क्या दूसरे के लिए वापस जाना पसंद करेंगे? अनिकेत शिवलकर अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं और यहां से अगर बात की जाए तो विकेट जरूर गिरने बना है। विकेट कीपर की बात की जाए तो वाकई में बंड्या मोरे हैं और बंड्या मोरे एक बार फिर देखिए, बंड्या मोरे गुहागर के बाहुबली माने जाते हैं। जबरदस्त खिलाड़ी है। 1 शॉट का इशारा यानी रन नहीं मिलने बना है। अंपायर का सिग्नल 1 शॉट का था। पहले 1 रन मुकम्मल किया था, दूसरे की तलाश में थे, रनआउट जरूर हुए, मगर अंपायर ने पहला रन जो इन्होंने लिया था वो भी 1 शॉट का सिग्नल दिया गया। रन संख्या फिलहाल में वहीं पर रुकी हुई है। स्कोर कार्ड अभी भी अगर देखा जाए तो
एक कुल मिलाकर 37 पर गए 37 लॉस ऑफ 3 विकेट। तोलान अंसारी बाहर आ गए विकेट कमाकर यहां से तीसरा विकेट गिरा। तूलान अंसारी की बात कीजिए तो इस पारी के अंदर 3 रनों का योगदान। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। चिन्मय गुड़े स्ट्राइकर गेंद पर चिन्मय गुड़े, अमित पवार इस ओवर के गेंद ऑफ टर्न के बाहर दिए, एक बार फिर हवा में अकेला तारामंडल में गेंद है, कोई खिलाड़ी नहीं है, नो मैच लाइन में वन बाउंस गेंद बोर्ड के बाहर 4 रन। अच्छा स्ट्रोक है, गैप के अंदर खेलते हुए कुंदन रोहिलकर वहां पर थे, शायद पैरों में मोच है तो ये कुछ कर नहीं पा रहे हैं। ये कह रहे मैं करूं तो क्या करूं। कुंदन वहां पर है, सबसे जबरदस्त खिलाड़ी है, मगर इस गेंद पर कुछ नहीं कर पाए। रन संख्या 4 रनों के साथ इजाफा, स्कोर कार्ड अब जाकर 41-40 के ऊपर चला गया। 41 ओवर के बाद के जो आखिरी ओवर का खेल मैदान के अंदर है, अब कुछ गेंदों का खेल शेष है, 2 गेंदें शेष मैदान के अंदर। चिन्मय गुड़े आए, शानदार गए, एक चौका लगने के बाद गेंदबाज वापसी कर रहे हैं मैदान के अंदर, 1 रन लेने की कोशिश है, सेक्रीफाइस वाला विकेट। चिन्मय ने एक चौका जरूर लगाया था, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर अनिकेत अपने पास स्ट्राइक रखना चाहते थे, सेक्रीफाइस वाला विकेट, चौथा झटका, चौथा विकेट मैदान के अंदर। चिन्मय गुड़े बैक टू पवेलियन आते हुए तुलजा स्पोर्ट रत्नागिरी को लगने पड़ा ये चौथा झटका। 41 रन, नए बल्लेबाज मैदान के अंदर, 4 विकेट जाने के बाद अभिषेक मैदान के अंदर गए। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष। अनिकेत शिवलकर स्ट्राइकर गेंद पर बड़ा खेलने की कोशिश, बल्ले के ऊपर गेंद नहीं आ रही है, रन लेना चाहते हैं मैदान के अंदर। एक बार फिर देखिए रन आउट का विकेट, लगातार विकेट के ऊपर विकेट, आखिरी गेंद पर विकेट है, रन नहीं मिलने वाला गए। 41 रनों पर रन संख्या रुकी भी गए, 5 विकेट के नुकसान पर 41 रन तुलजा स्पोर्ट रत्नागिरी ने बनाए गए। 42 रनों का लक्ष्य मायरा 11 गुहागर के सर के ऊपर रखा गया। 42 चेसिंग का टारगेट रहेगा मायरा 11 गुहागर के लिए। पहले पारी के अंदर हमने बल्लेबाजी करते हुए तुलजा स्पोर्ट्स रत्नागिरी को देखा है। तो बल्लेबाजों की बात की जाए तो स्मितेश और प्रणीत प्रारंभिक बल्लेबाज के रूप में आए थे। स्मितेश ने 11 रन बनाए, उसी के साथ प्रणीत की बात की जाए तो इन्होंने 7 रनों का योगदान दिया। अनिकेत शिवलकर ने पारी को संभाला, 12 रनों का योगदान अनिकेत शिवलकर का रहा। उसके बाद तोलान अंसारी जिन्होंने 3 रन बनाए। चिन्मय गुड़े की बात की जाए तो इन्होंने 1 चौका लगाया, 4 रनों का योगदान चिन्मय गुड़े का रहा। और अभिषेक की बात की जाए तो इन्होंने एक भी गेंद फेस नहीं की इस पारी के अंदर। कुल मिलाकर टोटल अब जाकर स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 41 रन बनेंगे। 42 रनों का लक्ष्य तुलजा स्पोर्ट रत्नागिरी ने मायरा 11 गुहागर के सिर पे रखा गया। मायरा 11 गुहागर की गेंदबाजों की बात की जाए तो अमित पवार जिन्होंने पहला ओवर 2 रन का किया था, नपीतुली गेंदबाजी थी, स्टार्ट गजब का करके दिया। उसके बाद अमन आए, अमन के खिलाफ हल्ला बोला गया, अमन ने 10 रन का ओवर किया और उसके बाद प्रथमेश जाधव उनके ऊपर 9 रनों का हल्ला। और चौथे ओवर के अंदर परेश नाटेकर महंगे साबित हुए। उस ओवर के अंदर कुल मिलाकर 15 रन आए। आखिरी ओवर एक बार फिर अमित पवार 5 रन देने वाले गेंदबाज थे। अमित पवार इस पारी के अंदर सफल गेंदबाज रहे। और दूसरी पारी की तरफ हम जुड़ने वाले गए। हमारे साथ मराठी का बुलंद आवाज, मराठी की मीठी आवाज, रत्नागिरी की शान जिनको कहा जाता है, वॉइस ऑफ रत्नागिरी, एक बार फिर हमारे साथ जुड़ रहे गए गोपी जाधव सर। कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, तुम्हाला बघायचा आहे या मॅचचा दुसरा पडाव। सगळ्या दुसऱ्या पडावामध्ये जोडले जात आहेत गोपी जाधव सर। तर यानंतर जिजा 11 निरीळ विरुद्ध हापूस 11 ऑल रत्नागिरी या 2 संघांच्या दरम्यान मॅच होईल। दोन्ही संघ नायक आपण त्वरित नाणेफेकीसाठी या।
तर यानंतर होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक आमचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि ती पूर्ण केली ती आदरणीय दीपकजी मोरे सर यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे घेतला जातोय. हापूस इलेव्हन ऑल रत्नागिरी विरुद्ध जिजा इलेव्हन रे. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. 41 धावा बनवल्या गेल्यात आणि 42 धावांचं लक्ष घेऊन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. स्ट्रायकिंग एंडला मॅन ऑन स्ट्राईक बॅटर कुंदन रोहिलकर तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बंड्या मोरे. पहिलं षटक इथे हाताळेल सागर. राईट अप ओव्हर दी विकेटने सागर इथे तयार झालाय. सागर नागवेकर भाऊ या नावाने परिचित आहे हा खेळाडू. आपण पाहतोय तुळजा स्पोर्ट्स विरुद्ध मायरा इलेव्हन गुहागर या दोन संघांच्या दरम्यान ही लढत इथे रंगली. 42 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. पूर्ण केलं जाईल का? क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय. ऑल सेट आणि आता सेकंड इनिंगला होते सुरुवात. राईट अप ओव्हर द विकेटने पहिला बॉल सागरचा कुंदन साडी. अकुटप्पाचा बॉल ऑन साईडला खेळलाय. विथ द कार्पेटने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. थोडीशी चूक झाली आहे. अमर गजनेला इथे हुलकावणी देत बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर येतोय कुंदनच्या बॅटमधून हा शानदार दमदार ब्रेकिंग चौकार. पहिला बॉल इथे फेस करत असताना अगदी वीरेंद्र सेवाग सरांची आठवण करून देणारा स्ट्रोक. 2011चा विश्वकरंडक तब्बल 5 वेळा पहिला बॉल फेस करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवला होता. इथे स्ट्रायकिंग एंडला दाखल झाला कुंदन आणि अगदी पहिल्या बॉलवर त्यांनी चौकार ठोकलाय. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा झाले 4. कुंदनसाठी हा बॉल अगदी स्ट्रेट सरळ रेषेत केलेला फटका. मिड ऑनला बीट कॅन्टर लॉंगॉन मध्ये बॉल येतोय तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट होईल. ऑन ड्राईव्ह इथे दाखवला सिंगल मिळते. या एकेरी धाब्याने टीमची टोटल आता स्कोर कार्डवर पोहोचली आहे 5 धावा. 42 धावांचं लक्ष ठेवलं गेलं या मॅचला जिंकण्यासाठी. मायरा इलेव्हन गुहागर चिपळूण विभागातील अनेक खेळाडू या ठिकाणी दाखल झाले. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रत्नागिरी तालुक्यातील बरेच खेळाडू एका बाजूला आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत तुझ्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा आपण पाहिला. गेले 2 दिवस ही स्पर्धा डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. गेले 2 दिवस अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहिलं आणि आजच्या अंतिम दिवसात देखील चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आता अंतिम क्षणांच्या दिशेने वाटचाल करते. समाप्तीच्या दिशेने वाटचाल केली जाते. सागर पुन्हा एकदा सज्ज होईल. सागरचा हा बॉल अकुटप्पाचा बॉल यष्टीरक्षक बीट झालाय. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय तिथे मेल सिंगल आणि या सिंगल नंतर आता टीमची टोटल स्कोर बोर्डवर 6 रन्स. 42 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय. कुंदन रोहिलकर आणि त्याच्याबरोबर बंड्या मोरेने आजच्या दिवसात इम्प्रेस केलंय. संघनायक आहे मायरा इलेव्हन संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आज गोली गावचा सुपरस्टार खेळाडू ज्याला गुहागरचा टायगर म्हणून देखील ओळखलं जातं कुंदन रोहिलकर स्ट्रायकिंग एंडला. कुंदनसाठी हा बॉल टप्प्यापर्यंत बाहेर निघालाय. सिग्नल येतोय येस इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 रन टीमच्या खात्यात जोडली जाईल आणि या एकेरी धाब्याने आता टीमची टोटल स्कोर बोर्डवर पोहोचली आहे 7 धावा. 7 धावा बिनबाद ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या दरम्यान इथे सध्या पाहायला मिळते. राईट अप ओव्हर द विकेट सागर पुन्हा एकदा सज्ज होईल. अकुटप्प्याचा बॉल हुक करायचा होता. अतिरिक्त बाउन्स इथे पाहायला मिळालाय. बीट झालाय कुंदन. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय चेंडू आणि त्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस इथे घेतला गेलाय. आदरणीय दीपकजी मोरे सरांच्या शुभ हस्ते टॉस इथे झालाय. टॉस जिंकल्यानंतर हापूस इलेव्हन ऑल रत्नागिरी संघाने गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु सागर इथे सज्ज होईल. कुंदनसाठी हा बॉल थोडासा बीट झाला होता परंतु त्यानंतर यष्टी इथे उद्ध्वस्त झाली आहे. पहिला धक्का बसतोय मायरा इलेव्हन संघाला. कुंदन रोहिलकर मात्र सातत्याने अपयशाचा सामना करताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये देखील फार दमखम दाखवता आली नाहीये आणि पहिला मोठा धक्का बसतोय टीम मायरा इलेव्हन गुहागर संघाला. धाव संख्या झाली आहे 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 7 धावा 1 गडी बाद.
नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय राजेश चव्हाण, राजा चव्हाण या नावाने परिचित असणारा खेळाडू. फुलेलींचा बॉल अगदी खोदून काढलाय ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह ते पाहायला मिळाला. त्यानंतर सिंगल घेतली जाते. राजेश चव्हाण महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे आणि त्यानंतर तेवढंच चांगली क्रिकेट खेळतो हा खेळाडू वृत्तीने इथे मैदानात दाखल झालाय. आणि त्यानंतर आपण पाहतोय पंचांसोबत थोडंसं हितगुज देखील करताना पाहायला मिळतोय हा खेळाडू. रत्नागिरी जिल्ह्यात राजेश चव्हाण हे क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे आणि सध्या तो देखील इथे आपल्या संघाला या संकटातून बाहेर काढेल का, कारण इथे धावांची गरज आहे. तब्बल 42 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर टीमची टोटल आहे स्कोरबोर्डवर 8 रन्स 1 गडी बाद. या संपूर्ण स्पर्धेला महेशजी चौगुले चाफेरी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील दिल्या गेल्या आहेत आणि त्याचबरोबर जिजा 11 या संघाला देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर धन्यवाद आहेत, खूप खूप धन्यवाद महेशजी चौगुले. त्याचबरोबर लक्ष्मीकांत सावंत रत्नागिरीतील एक जुने जाणते खेळाडू, त्यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्यात. आमच्या संपूर्ण टीमचं कौतुक देखील केलं आहे. लक्ष्मीकांतजी सावंत अर्थातच बाबा यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. अनेकांचे शुभाशीर्वाद या स्पर्धेला लाभलेत, परंतु सर्वाधिक महत्त्वाचे शुभाशीर्वाद आणि खंबीर साथ आम्हाला लाभले ते आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब आणि त्याचबरोबर किरण उर्फ भैया शेठ सामंत साहेब यांची. इथे स्ट्रॉंग अपील आहे, स्ट्रॉंग अपील, परंतु काय घडेल इथे पंचांचा निर्णय येतोय. फलंदाजाला इथे परतावं लागेल. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने अचूक झेल इथे टिपलाय. दुसरा इथे धक्का बसतोय. सेकंड विकेटचं ते पतन राजेश चव्हाण फार दमखम दाखवता आले नाहीये. नाराज मनाने परतावं लागेल. 2 गडी बाद. धाबा झाल्या स्कोर कार्डवर 8 रन. तर नवीन बॅटर राजकिरण बोले चॉईस द्या स्ट्रायकिंग एंडवर. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या चालू आहे. चिन्मय गुडे आकुटप्प्याचा बॉल होता. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि त्यानंतर इथे फलंदाज होईल स्वयंचित. हिट विकेटच्या रूपाने आणखीन एक इथे धक्का बसतोय. महत्वाची विकेट आता गेली. राजकिरण बोलेला परतावा लागेल. एक चेंडू त्याने फेस केलाय. 0 धावा त्याच्या खात्यात आणि तो ठरला इथे स्वयंचित. अर्थातच हिट विकेट. बी किंग चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफी 2022 पहिलं पर्व या स्पर्धेचे अंतिम दिवस. या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर गेले 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा या ठिकाणी संपन्न होतोय. अतिशय दर्जेदार आणि नेत्रदीपक नेटक आयोजन ही या स्पर्धेची खासियत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार दीपकजी पवार साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दीपकजी मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली सोनमताई चव्हाण, भाऊदादा साळवी, गिरीजी कोचरेकर आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा याच्या अंतिम दिवसाच्या दिशेने वाटचाल करते. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. आणखीन एक झेल
इथे टिपला जातोय. एका बाजूला वरुण राजा मात्र जोरदार बरसलाय. आणि या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक इथे झाली. लगातारच्या 3 चेंडूंवर 3 गडी इथे बाद झालेत. एक वेगळा इतिहास, एक वेगळी उंची या स्पर्धेने पूर्ण केली. एका बाजूला आपण पाहतोय जोरदार वरुण राजाचं आगमन झालंय आणि दुसऱ्या बाजूला पावसाळी क्रिकेटचा हा रणसंग्राम इथे रंगलाय. आता सर्वाधिक दारोमदार असेल या मॅच मध्ये बंड्या मोरेवर, त्याला ही काती किल्ला लढवावा लागेल. त्याच्या बरोबरीने आपण पाहतोय अमित पवार हा देखील दाखल झालाय. तो असेल डॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चिन्मय गुडे. धावा झाल्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 8-42 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. पूर्ण केलं जाईल का? थोडासा दबाव असेल कारण गडी बाद झालेत आतापर्यंत 4 आणि इथून एक नवीन सुरुवात करावी लागेल. आयुष्यात ज्या वेळी सगळं काही संपलं असं वाटतं त्यावेळी तुम्हाला तिथून नवीन सुरुवात करायची असते. इथे 4 गडी गमावलेत आणि त्यानंतर हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरेल का? पण आता कुठेतरी थोडासा जल्लोष असेल गोलंदाजी करणारा संघ अर्थात तुळजा स्पोर्टच्या डकआउटमध्ये, परंतु थोडीशी आता कुठेतरी शांतता असेल मायरा 11 गुहागर संघासाठी. त्यांना इथून नवीन सुरुवात करायची असेल. हा टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला खेळा. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तोलान अन्सारी. तो बॉलवर येईल तोपर्यंत एकेरी धाव ती पूर्ण केली जाते. एक धाव ती मिळते. बंड्या मोरेकडून भरपूर अपेक्षा असतील कारण हा खेळाडू आता या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाचा राहील. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे रंगलाय. 42 धावांचं लक्ष इथे पूर्ण करायचंय आणि 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडीशी अडखळत सुरुवात झाली आहे कारण ठराविक अंतरावर फलंदाज बाद होत गेले. पहिल्या विकेटच्या रूपाने कुंदन रोहिलकर बाद झाला. दुसऱ्या विकेटच्या रूपाने आपण पाहिलं राजेश चव्हाण बाद होताना पाहायला मिळाला. त्यानंतर राजकिरण बोले आणि त्याच्यानंतर अगदी लगेचच संकेत जो बाद पाहून डगआउटमध्ये परतलाय. परंतु इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. भागीदारीला इथे महत्व असेल. साठी हा बॉल हँड अँड आय कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं नाहीये. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न दाखवला गेलाय. जणू काही शूज मध्ये खेळ ठोकलेत की काय आणि त्यानंतर हा बॅटर इथे बॅटिंग करतोय हे चित्र पाहायला मिळालं. फुटवर्क इथे पाहायला मिळत नाहीये. बॉल चाललाय निर्धाव. सेकंड ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोरबोर्डवर फक्त 9 धावा. गडी बाद झाले आतापर्यंत 4. खूप चांगलं गुणलेखन इथे केलं जातंय. अक्षयजी पाटील त्याचबरोबर सोनमताई चव्हाण. लाईव्ह अपडेटचा आपण विचार केला तर सर्व चव्हाण आमच्यासोबत जोडले गेलेत. सर्वांचंच कौतुक करावं लागेल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथून जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये रन बनवायचे असतील. 18 चेंडू आणि 33 धावा म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आता 11 धावा प्रति षटकाच्या दरम्यान गरजेच्या असतील. बनवल्या जातील का? आव्हान अशक्य नक्की नाही आहे परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. थोडंसं संकट आहे. स्वतःला सांगावं लागेल. आत्मविश्वास द्यावा लागेल आणि त्यानंतर या खडतर प्रवासातून एक नवीन वाट निर्माण करावी लागेल. आयुष्यात सर्व काही हारा परंतु हिंमत हारू नका कारण हिंमत नाही तर किंमत नाहीये. 9 धावा झाल्यात. गडी बाद झाली तिथे 4 आणि ओव्हर नंबर 3 साठी आता बॉलिंग मार्कवर दाखल होतोय बॉलर आनंद नाकरेकर. गुढेवटारचा खेळाडू, गुढेवटारला बिलॉंग करतो तो खेळाडू इथे दाखल झालाय. 9 धावा आतापर्यंत. गडी बाद झाली 4. अजूनही 33 धावांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 18 बॉलमध्ये 33 धावा. अकुट टप्प्याचा बॉल. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला. अंपायरचा सिग्नल येतोय. येस इट इज अ वाईट बॉल. या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील कारण इथे थोडीशी पकड आता या मॅचवर झाली आहे टीम तुळजा स्पोर्टची. परंतु ही पकड जर मजबूत करायची असेल तर इथे मात्र कोणतीही चूक करून चालणार नाहीये. 9 धावा झाल्यात. 10 धावा झाल्यात इथे आतापर्यंत. 4 गडी बाद. कव्हर्सला केला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 42 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमची टोटल आतापर्यंत 11 धावा. बंड्या मोरेकडे ते सामर्थ्य आहे. अनेक वेळेला बंड्या मोरेने हुरत्याचं नव्हतं करून दाखवलंय. भरपूर अपेक्षा असतील परंतु तेवढीच चांगली साथ अमित पवार कडून मिळणं गरजेचं असेल.
अमित पवार ती साजेशी साथ देईल का, पण ही पार्टनरशिप ह्या विकेटसाठी खूप महत्वाची राहील. आनंद नाकरेकर राईट ओव्हर द विकेटने ओव्हर नंबर 3 साठी इथे हा बॉल डिलिव्हर्ड करेल. हा बॉल हवेत खेळलाय, एलिव्हेशन आहे, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन इथे पूर्ण, सेकंड रन साठी होईल का प्रयत्न, पण सिंगल वर थांबतात. अमितच्या बॅटमधून हा फटका इनसाइड आउट खेळायचा होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, पण तो नो मॅन्स लँड मध्ये पडला. प्रॉपर टायमिंग इथे नव्हता आणि त्यानंतर फक्त सिंगल रन इथे मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 12 धावसंख्येवर अजूनही 30 धावांची गरज असते. 16 बॉलमध्ये तुम्हाला 30 धावा इथे बनवायच्या असतील. ही महत्वाची लढत आहे, करो वा मरो. जिंकलात तर पुढच्या फेरीत, हरलात तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील या स्पर्धेसाठी. आणि त्यामुळे कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार यापेक्षा मायबाप क्रीडा रसिक मात्र क्रिकेट जिंकणार की क्रिकेट हरणार याचीच वाट पाहत असतील. आणखीन एक डॉट बॉल चेअरअप केलं जात आहे. जल्लोष असेल, कारण प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव असेल मायरा 11 गुहागर संघावर. त्यांना इथे खडतर प्रवास करावा लागतो, परंतु बंड्या मोरे हा खेळाडू सहजासहजी सोडणारा नाहीये. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह पण पाहिला, मिड ऑनला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत सिंगल येथे मिळते. आणखीन एक सिंगल टीमच्या खात्यात ऍड होते. धावा झाल्या स्कोर कार्डवर 13. 42 धावांचं लक्ष इथे या मॅचला जिंकण्यासाठी, परंतु इथे या षटकावर सर्वाधिक धावा घेण्याचा प्रयत्न दाखवावा लागेल, कारण शेवटची 2 षटकं निर्णायक राहतील. पावसाळी क्रिकेट बी अ किंग नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेटचा हा रणसंग्रह. यावेळी बिग हिट करायचा प्रयत्न, बॉल हवेत, एलिव्हेशन, फटका फसलाय. इथे सुरेख झेल टिपलाय. 5वा धक्का बसेल टीम मायरा 11 गुहागरला. बॅटर आउट होतोय अमित पवार, उलटी आउट, बॅक टू द पॅव्हिलियन. पाच गडी बाद 13. 42 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं या मॅचला जिंकण्यासाठी. आता कुठेतरी संकटाचे ढग जमा झालेत. या संकटातून वाट काढणं खूप महत्वाचे असेल. राजा धनावडे येतोय नवीन बॅटरच्या भूमिकेत. तो असेल इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला बंडा मोरे इन ऍक्शन. बंडासाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय बॉल. आता सिग्नल येतोय येस, इट इज अ व्हाईट बॉल. चौदा धावा स्कोर कार्डवर. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. थोडीशी लाईन खराब आहे. फुललेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. अतिरिक्त धावा या प्रयत्नात कुठेतरी खर्च केला जातात. रन झाले सध्या स्कोर कार्डवर 15. जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष्य, म्हणजे अजूनही ऑन साईडला फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंडा मोरेच्या बॅटमधून घेतोय धमाका, ठोकला बी अ किंग षटकार. फटका इथे सजवलाय. मी आधीच सांगितलं होतं हा खेळाडू सर्वाधिक महत्वाचा असेल, कारण याच्याकडे सामर्थ्य आहे. अनेक स्पर्धांमध्ये याने होत्याचं नव्हतं करून दाखवलंय आणि तो या संघाचा संघनायक आहे. कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं. संघनायक नेहमीच पुढे राहून लढतो आणि तीच लढाई इथे आपल्या संघासाठी लढायची असेल बंड्या मोरेला, परंतु त्याच्या बरोबरीने चांगली साथ इथे द्यावी लागेल राजा धनावडेला. राजा धनावडे देखील तेवढा चांगला खेळाडू आहे, चांगला बॅटर आहे. त्याला देखील एक चांगली इथे खेळी साकारावी लागेल आणि त्यानंतर संघाच्या विजयासाठी खूप चांगलं योगदान इथे द्यावं लागेल. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर बोर्डवर 21 धावा. तर 12 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज. हे षटक सर्वाधिक महत्वाचं असेल. आजचा 3रा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. बी अ किंग चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफी 2022 पहिलं पर्व, अंतिम दिवस. ही संपूर्ण स्पर्धा आम्हाला पुरस्कृत केली आहे श्री साई स्पोर्ट्स, अर्थातच परागजी पाटील आणि शैलीजी पाटील या दोनही आमच्या श्री साई स्पोर्टच्या
पाटील बंधूंचं देखील आम्ही शतशः ऋण व्यक्त करतोय. तितकी चांगली साथ आम्हाला लाभली आहे. आमचे संपूर्ण पुरस्कर्ते त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेसाठी ज्यांचं नेतृत्व आम्हाला लाभलंय ते दीपकजी पवार साहेब, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, त्यांचं देखील खूप खूप योगदान आहे या स्पर्धेसाठी. 12 चेंडूंमध्ये रन बनवायचे असतील तुम्हाला 21 बनवले जातील का हा प्रश्न देखील असेल. अमर गजने येतोय. अमर गजनेचा हा बॉल अगदी सरळ येण्याचा प्रयत्न, बॉल हा वेळ क्षेत्ररक्षक बॉल खाली, इथे झेल सुटलाय, कॅच इथे ड्रॉप केली आहे, झेल सुटलाय आणि त्यानंतर आता कुठेतरी आत्मविश्वास दुणावला असेल राजा दनावडेचा. 2014 मध्ये 7 या धावसंख्येवर झेल सुटला होता रोहित गुरुनाथ शर्माचा आणि त्यानंतर रोहित गुरुनाथ शर्माने होत्याचं नव्हतं करून दाखवलं होतं. इथे झेल सुटला राजा दनावडेचा. त्याला संधी आहे, जीवनदान जरूर मिळालंय, परंतु तो स्वतःला सिद्ध करेल का. 11 बॉलमध्ये रन बनवायचे असतील तब्बल ही टप्पा पहिल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघाला. अंपायर सिग्नल येतो ये सिटीचा व्हाईट बॉल. रन झाले स्कोर कार्डवर आतापर्यंत टीमची टोटल तुम्ही पाहू शकता 23 धावा. 11 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी अकरा चेंडू आणि 19 धावांची गरज. अजूनही ही मॅच बॅलन्स आहे. अमर गजने पुन्हा एकदा सज्ज होते. अमरचा हा बॉल बॅटची कडा घेतली आहे, त्यानंतर काही काळ हवेत राहिला. इथे काय घडतंय, डायरेक्ट हिट, काय इथे क्षेत्ररक्षण दाखवलं जातंय आणि त्यानंतर इथे मात्र आता एक मोठी विकेट संघाच्या खात्यात जमा होईल. एक महत्वाचा घडी ते बाद केला जातोय बंड्या मोरे. मी तरी म्हणेन की ही क्रिकेटमधली आत्महत्या होती की काय, कारण ज्या पद्धतीने धावत होता कुठेतरी त्याला वाटलं होतं की मी सुरक्षितपणे पोहोचेन, परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. काय थ्रो त्याने केलाय, डायरेक्ट हिट आणि आता असा बाद धक्का बसतोय टीम मायरा 11 गुहागरला बंड्या मोरेच्या रूपाने. बंड्या मोरे आउट. कालच्या दिवसात देखील आपण पाहिले डायरेक्ट हिट करत असताना कालच्या दिवसात एक थ्रो केला गेला होता. स्मितेश बोरकर अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत होता, तिथून त्याने जो काही डायरेक्ट थ्रो केला तो अगदी यष्टीवर जाऊन आदळला आणि फलंदाज बाद देखील झाला होता. क्रिकेटच्या पटलावर फलंदाजी आणि गोलंदाजी एवढंच तुम्हाला मर्यादित राहून चालत नाही, त्यापेक्षाही पुढे जाऊन तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील चांगलाच ठेवावा लागतो. क्रिकेटच्या पटलावर क्षेत्ररक्षण ही बाब खूप महत्वाची राहते. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. बॅटर नेम मायरा 11. आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवास. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. पंच सामना थांबवा. मायरा 11 यानंतर आपल्यास पेनल्टी लावली जाईल, याची दखल घ्या. आणखीन एक सुरेख चेंडू अमर गजने सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आता कुठेतरी पकड मजबूत झाली. या मॅच मध्ये आता जान टाकली आहे, कारण बंड्या मोरेची विकेट खूप महत्वाची होती आणि ती विकेट इथे मिळवली गेली आहे. त्यामुळे आता यावर पकड मजबूत केली जाते तुळजा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. परंतु अजूनही राजा धनावडे मैदानात आहे. या खेळाडूकडून आता भरपूर अपेक्षा असतील. रन झाले स्कोर कार्ड 23. राजासाठी हा बॉल ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर रिजन मधून 6 धावांसाठी ठोकलाय. शानदार दमदार षटकार, काय फटका इथे सजवलाय. नेत्र दीपक, ताकद, नजाकत, सौंदर्य सर्व काही पाहायला मिळालं आणि त्यानंतर सडक पे कडक, जिया जाय धडक असाचा फटका इथे पाहायला मिळाला. रन झाले स्कोर कार्डवर आता 29 धावा. 8 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. मॅच इथे ऑन आहे, अजूनही हा सामना ऑन आहे. प्रयत्न करावे लागतील. राजा दनावडेने एक षटकार ठोकला आणि त्याने सांगितलं येस टायगर अभी जिंदा है, या मॅच मध्ये मी चांगलीच बॅटिंग करेन. हा बॉल चांगला आहे, टप्प्यापर्यंत थोडासा बाहेर ठेवलाय. अवे फ्रॉम बॉडी घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल होईल ते सांगता आणि त्यानंतर आता समीकरण येऊन पोहोचले. 7 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 13.
7 बॉलमध्ये 13 याच क्रिकेटच्या पटलावर 6 चेंडूंमध्ये 36 धावा बनवल्या जातात, तर याच क्रिकेटच्या पटलावर 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील बनवली जात नाहीये. पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो हा खेळ. 7 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 13. हा बॉल देखील प्रॉपर टायमिंगने पाठवलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी राजा धनावडेच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. बी अ किंग षटकार ठोकलाय. 6 धावांसाठी हा फटका. काय फटका इथे सजवलाय. आत्मविश्वास खूप महत्वाचा राहतो आयुष्यात. आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. तोच आत्मविश्वास इथे सादर केलाय राजा धनावडेने. 6 गडी जरूर बाद झाले असतील, परंतु त्यानंतर पण मी ते चांगलीच बॅटिंग करेन. धावा झाल्यात आता स्कोर कार्डवर तब्बल 35 धावा. आणि आता जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये रन बनवायचे असतील तब्बल 7 धावा. 6 चेंडूंमध्ये 7 धावा बनवायच्या असतील. टार्गेट कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. जिंकायचा असेल तर तुम्हाला 7 धावा बनवणं अनिवार्य असेल. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज. 35 धावा स्कोर कार्डवर. 6 गडी ते गमावलेत. कोण जिंकणार या मॅच मध्ये? अतिशय महत्वपूर्ण लढत. मायरा 11 गुहागर की ते मात्र तुझा स्पोर्ट्स गोलंदाजी मागवर आलाय. सागर नागवेकर आपला स्पेल इथे पूर्ण करण्यासाठी. सागरचा हा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने खेळ. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक फार वेगाने धावलाय. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. मॅच इथे ऑन आहे. 5 बॉलमध्ये रन बनवायचे असतील. 6 काय घडेल या मॅच मध्ये? करू व मरोची स्थिती. 42 धावांचं लक्ष होतं. आता मॅच मध्ये जान टाकले राजा धनावडेने. 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर या मॅच मध्ये आपल्या संघाला कमबॅक करून दिले. 5 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या असतील आता 6. अंडरस्टँडिंग इनिंग पेश करावी लागेल. टी फॉर टेम्परामेंट, पी फॉर पेशन्स, स्वभाव आणि संयम यांचा मिलाप दाखवावा लागेल. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला विनायक पाटीलला एक चांगली साथ द्यायची असेल, परंतु सागर नागवेकर एक चांगला गोलंदाज आहे. सागरचा हा चेंडू ऑन साईडला जरूर खेळ आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फार वेगाने बॉलवर येतोय. तोपर्यंत सिंगल. अमर गजने इन ऍक्शन पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चांगली फिल्डिंग त्याने दाखवली मिड विकेट रिजनला. इथे मी ते सिंगल. आता समीकरण येऊन पोहोचलाय. 4 चेंडूंमध्ये रन बनवायचे असतील तुम्हाला 5. काय घडेल? हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. गेल्या 2 दिवसांचा खेळ आपण पाहिला. 4 बॉलमध्ये धावा बनवायच्या 5. कोण जिंकणार? बॅट्समन जिंकणार, बॅटर जिंकणार की बॉलर जिंकणार की क्रिकेट जिंकणार? मायबाप क्रीडा रसिक मात्र क्रिकेट जिंकणार की क्रिकेट हारणार हेच पाहत असतील. यावेळी फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करत असताना तोलान अन्सारीला फेकी चांगली, पण तू कलेक्शन थोडंसं चुकतंय. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. रन झालेत आता स्कोर बोर्डवर. टीमची टोटल तुम्ही पाहू शकताय 38 धावा. 3 चेंडूंमध्ये रन बनवायचे असतील 4. स्ट्रायकिंग एंडला राजा धनावडे. याच्यावर सर्वाधिक दारोमदार असेल मायरा 11 गुहागर की तुझा स्पोर्ट्स रत्नागिरी. या 2 संघांच्या दरम्यान ही लढत इथे रंगली आहे. काही सामना इथे रंगलाय. सागर राईट मोदी विकेटने 3 चेंडू चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केले. राईट मोदी विकेटने हा बॉल असेल. स्ट्रायकिंग एंडला राजा धनावडे. राजासाठी हा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. 1 केली धाव इथे पूर्ण केली जाईल. सेकंड रन साठी होईल का प्रयत्न? परंतु इथे कलेक्शन चांगले. फेकी देखील चांगली फिल्डिंग. 1 रन मिळते. 2 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 3. काय घडेल या मॅच मध्ये? हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. परंतु ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी मी विनंती करेन की पुढच्या 2 बॉलसाठी आपले डोळे बंद करा. आता सामना एका रंगतदार स्थितीत येऊन पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल. धावा बनवायचे असतील 3. याचसाठी क्रिकेट ओळखलं जातं. काही सामना रंगला होता. एकेकाळी असं वाटलं होतं गोलंदाजी करणारा संघ तुझा स्पोर्ट्स या मॅच मध्ये बाजी मारेल, परंतु राजा धनावडेने या मॅच मध्ये 2 षटकार ठोकले आणि मॅच मध्ये जान टाकली. कमबॅक करून दिलं. आता समीकरण आलंय 2 चेंडूंमध्ये धावा बनवायचे असतील 3. 42 धावांचं लक्ष. धावा झाल्या सध्या 39. शेवटचे 2 बॉल. दगदग वाढली असेल, धडधड वाढली असेल हृदयाची दोन्ही संघातील खेळाडूंच्या दरम्यान, परंतु स्ट्रायकिंग एंडला विनायक पाटील. विनायक हे नाव आहे. इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. हा बॉल इथे असेल
विनायक साडी आणि ते बीट झालाय विनायक. त्यानंतर विकेट होतो पतन आणि आता समीकडे येऊन पोहोचलाय. एक चेंडू धावा बनवायचे असतील 3. इथे कमबॅक झालंय. विनायक अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. त्यानंतर हा बॉल चालला इथे निर्धाव. टार्गेट कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. जिंकायचा असेल तर एका बॉलवर तुम्हाला 3 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. 2 धावा इथे बनवल्या गेला तर मायरा 11 गोवागर हा संघ पराभूतच होईल. 3 धावा बनवाव्याच लागतील आणि त्यानंतर जर तुम्हाला जिंकायचं असेल तर हा सामना खूप चांगलं योगदान तुम्हाला द्यावं लागेल. दबाव असेल राजा धनावडेवर, दबाव असेल सागर नागवेकर वर, दबाव असेल दोन्ही संघातील खेळाडूंवर. परंतु इथे आता काहीतरी चमत्कार करावा लागेल. चमत्कार केला गेला तर मात्र जग तुम्हाला नमस्कार करेल. 42 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं होतं परंतु 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता सामना येऊन पोहोचलाय. शेवटचा एक बॉल आणि 3 धावांची असेल गरज. याच राजा धनावडेने 2 षटकार ठोकले होते. शेवटचा बॉल असेल आता त्याच्या विरोधात. 1 चेंडू आणि 3 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. राजासाठी हा बॉल थोडासा मागे ठेवला. डॉट बॉलने या मॅचची सांगता होते आणि तुळजा स्पोर्टचा संघ या मॅच मध्ये होतोय विजयी. तर मायरा 11 गोवागर संघाला परतीचा प्रवास करावा लागतोय. पण तो दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हा सामना इथे विजयी संपादन करत पुढच्या फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय तुझा स्पोर्ट्स या संघाने. वेल प्लेड. ज्या पद्धतीने गोलंदाजी शेवटचं षटक 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना काही ओव्हर टाकली इथे. काही गोलंदाजी केली सागर नागवेकरने आणि त्यानंतर हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. जाऊया स्कोर कार्डवर. तर या सामन्याचा सामनावीर या ठिकाणीवरून जाहीर केला जातोय. 2 षटकांचा स्पेल ज्याने पूर्ण केला. 2 षटक धावा खर्च केल्यात 10 आणि त्यानंतर हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय तो खेळाडू सागर नागवेकर अर्थातच भाऊ ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला विनंती असेल आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. तर जे 3 संघ पुढच्या फेरी दाखल झाले ते 3ही संघ रत्नागिरीतील आहेत. रत्नागिरी तालुक्याचा विचार केला तर तेच 3ही संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालेत. तर थोडीशीच चुकबोल द्यावी घ्यावी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू चिन्मय गुडे. ज्या खेळाडूने 1 षटक टाकलं होतं. धावा खर्च केल्या 3 आणि विकेट 1 धाव खर्च केली होती आणि 3 गडी ज्याने बाद केले होते तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चिन्मय गुडे आपल्याला विनंती आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या आणि त्यानंतर आणखीन एक मोठी मॅच इथे सुरू होईल. जसं का या मॅचच्या पहिल्या इनिंगला होईल सुरुवात ही आपण ऐकूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. हिंदी राष्ट्रभाषा हिंदीमधून आपल्यासोबत जोडले जातील सिद्दीक मेमन सर. मॅन ऑफ द मॅच झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चिन्मय गुडे. चिन्मय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. चिन्मय कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगला खेळला. आठवणीत राहिला मॅच कारण गुहागरचा मायरा 11चा संघ खूप मोठा संघ होता. शेखरजी चव्हाण साहेब आहेत आणि शेखरजी चव्हाण साहेब यांच्या शुभस्ते आपण बघितलं तर या ठिकाणी निश्चित
चिन्मयला मॅन ऑफ द मॅच दिलं जातं आहे. शेखरजी चव्हाण साहेब आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. बी अ किंग रेनी चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरीमध्ये शेखरजी चव्हाण साहेब या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिलं गेलं आहे. निश्चित त्यांना देखील अभिमान असेल, अशी मुलगी माझ्या घराण्यामध्ये जन्माला आली. कारण जिला क्रिकेटची खूप आवड देखील आहे आणि क्रिकेटचे मला वाटतं आमच्यापेक्षा जास्त नियम मॅडमला माहीत असतील. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर निश्चित खूप चांगलं